जय श्रीराम। आज माझ्याकडे मंगळवार पेठेतल्या एक ताई आलेल्या आहेत। यांना देखील एका व्यक्तीने घर देतो असं सांगून 3.5 लाख रुपयाची फसवणूक केली होती आणि सदर कुटुंबाने नवरात्र उत्सवामध्ये त्या व्यक्तीला 3.5 लाख रुपये दिले होते, परंतु घरही दिलं नाही आणि पैसे देण्यासही टाळाटाळ करत होते। परंतु आपण लक्ष घातलं आणि लक्ष घातल्यामुळे त्या गरीब कुटुंबाचे पैसे त्यांना परत मिळालेले आहेत आणि ते कुटुंब जे उदरनिर्वाहासाठी कष्ट करून पैसे कमवत होते ते कुटुंब आज अगदी आनंदी आहे। त्यांना त्यांचे पैसे आपण मिळवून दिलेले आहे। अशीच समाजकार्य आणि असंच लोकांची मदत मला करण्याचं नेहमी भाग्य लाभू दे अशी मी देवाचरणी प्रार्थना करते। ताई, किती पैसे घेतले होते तुमचे? 3 लाख रुपये घेतले, 3.5 लाख रुपये घेतले होते। घर देतो, आता अग्रीमेंट करतो, उद्या अग्रीमेंट करून दत्ताचं मंदिर आहे, पूजा करायची, 10 ब्राह्मण आणायचे, त्यांनी पूजा करू, मग तुम्हाला घर देतो म्हणून खोटं बोलत होते एवढे दिवस आणि अग्रीमेंट करत नव्हता। बायकोचा पाय दुखतो, हे दुखतो, बहाणे सांगून आज तुम्ही आले तर 3 लाख देतो म्हणला, काय वरती 8,000 रुपये व्याज त्याच्यावरची फी। आता तुम्हाला मिळाले तुमचे सगळे पैसे मिळाले, मॅडम मुळेच मिळाले। आनंदी आहे तुम्ही आता? खूप आनंदी आहे। हा, चालेल चालेल, मॅडम मुळेच मिळाले, धन्यवाद। नसते मामाचे। मॅडमचे आभार मानते पैसे मिळाल्याबद्दल।